आज ना रात्रीच्या जेवणामध्ये मी करणार आहे मुगाच्या डाळीची आमटी. माझ्या पद्धतीने मी कशी बनवते आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. पण त्या अगोदर इकडे मी डाळ आणि तांदूळ डब्यामध्ये घेतले. सुरुवातीला मी जेव्हा सामान भरते त्यावेळेसच डाळी तांदूळ सगळं निवडून ठेवते, म्हणजे आपल्याला नंतर घाईघाईत घेता येतात. तर साईडला ठेवलेले मी ते घेऊन आणि पटकन पहिल्यांदा चहा घालून देते. आता संध्याकाळ आहे, संध्याकाळचा नाश्त्यानंतर चहाचा. आता तुम्ही म्हणाल हे 3 कप वगैरे आणि इकडे कप बशी, तर माझ्या मिस्टरांना कप बशी आवडते, त्यांना तसा चहा प्यायला आवडतो. आणि इकडे आम्ही आमच्यासाठी थोडंसं चहा घेतला, माझी मुलं आणि मी. कुकर लावून घेतलेला आहे आणि कुकर होतो आहे तोपर्यंत आपण डाळीच्या आमटीची तयारी करूयात. आता मी डाळीची आमटी कशी करते तर मला कोणत्यासुद्धा डाळीच्या आमटीमध्ये टेचलेला लसूण आणि खोबरं आवडतं. मिक्सरवरती मी बारीक करून नाही घेते, असं टेचून मस्त त्याच्यामध्ये फ्लेवर आणि खाताना जो मध्ये मध्ये तो मोठासा लसूण आलेला भारी लागतो. तर मी आता तयारी करून घेते. आणि सुकं खोबरं, आता माझ्याकडं ओलं खोबरं नाही आहे. ओलं खोबरं असेल तर बेस्टच, ते छान लागतं. मग माझ्याकडं ओलं खोबरं नाही आहे, त्याच्यामुळं मी आता सुकं खोबरं घालणार आहे. पण सुकं खोबरं डायरेक्ट टेचलं जाणार नाही, त्याच्यामुळं मी पहिल्यांदा ती खिसून घेते आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचं. तर इकडे मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही असा विचार करत असेल की लाकडी खलबत्ता घ्यावा, तर अजिबात घेऊ नका. त्याने अजिबात बारीक होत नाही. बारीक होत नाही म्हणजे जास्त वेळ लागतो बारीक व्हायला, पटापट होत नाही. घेणार असेल ना तर दगडाचा मिळतो तसा घ्या, दगडी खलबत्ता. लोखंडी पण नको, त्याला गंज चढतो त्यामुळे. तर इकडे झालेलं. आणि कढीपत्ता मी एक मागं रील्स टाकलेली की कढीपत्ता स्टोअर करून कसा ठेवायचा. तर मी काय करते की डायरेक्ट त्याची पानं काढून ठेवते आणि जेव्हा मला वापरायचे त्यावेळेस धुवून वापरते. असं धुवून स्टोअर करत नाही, तर तो काळा पडण्याची शक्यता असते. तर आमटीसाठी मी काय घेतलेलं आहे, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, खोबरं, लसूण आणि खोबरं असं टेचून घेतलेलं आहे. आणि आता आपण आमटी करूयात. माझ्याकडं कांदा लसूण मसाला असतोच नेहमीच, कारण एकतर गडबडीमध्ये की नाही आपण बाकीचं म्हणजे एखाद्या सुक्या भाज्या करणार असेल आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण असं सेपरेट पेस्ट नाही टाकणं झालं घाईत, तर मग कांदा लसूण मसाला असेल तर त्याने टेस्ट छान येते आणि त्याची म्हणजे कमतरता भासत नाही. म्हणून कांदा लसूण मसाला पाहिजेच. तर तो संपलेला म्हणून मी मसाल्याच्या डब्यात काढून घेतला. आणि आता आमटीसाठी फोडणी देते आहे. तर ह्या कढईचा एक प्रॉब्लेम आहे की त्याचं बूड ना पातळ आहे, त्यामुळं मला काय करायला लागतं, पहिल्यांदा तेल गरम करायला लागतं आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा. मग जिरी काही फोडणी वगैरे देऊन मग टेम्परेचर असं लेवलला झालं की मग परत गॅस ऑन करायचा आणि नंतर मसाला चांगला परतून घ्यायचा. तर थोडंसं पाणी टाकून मी पहिल्यांदा अजून परतून घेतलं, नंतर डाळ टाकली. डाळ जरा जास्त शिजवून घेतलेली आहे, कारण चांगली लागते. भाकरीबरोबर तर चुरून भारीच लागते, चपातीबरोबर पण चांगली लागते, पण भाकरीबरोबर तर मस्त लागते. मी आता भाकरीबरोबरच करणार आहे. अगदीच 5 मिनिट फक्त उकळून घेतलं आणि गॅस बंद केला, कारण शिजलेली तर आहेच, त्याच्यामुळे काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. आणि भाकरीसाठी पण मी डायरेक्ट पीठ घेते आहे, कारण मी पीठ अगोदर चाळून ठेवते. मी गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं कोणतंही प्रकारचं पीठ असेल ना तरी दळून आणलं ना की लगेच ते चाळून ठेवते, कारण घाईघाईत आपल्याला संध्याकाळी निवांत असतो, पण सकाळ सकाळी डब्यांची घाई असते आणि त्याच्यात चाळण्यात खूप वेळ जातो आणि चाळताना सगळीकडं पीठ पण होतं. त्याच्यापेक्षा एकदाच काय असेल ते पीठ सगळीकडं होऊ द्यायचं आणि चाळून घ्यायचं. तसंही आमच्याकडं बाजरीचं जास्त नसतंच आहे, गहू आणि ज्वारीचं असतात. त्यातूनही माझ्या बारक्या मुलाला चपात्याच लागतात, त्याला जबरदस्ती भाकरी खायला घालायला लागते की खा बाबा, एका टायमिंगला तरी खा. त्यामुळे रात्रीच्या शक्यतो भाकरीच असतात, दिवसभरात मग चपाती असते. आणि ही जी पद्धत आता आहे की नाही, गॅसवर असते तव्यावरतीच भाकरी भाजायची, त्याने उरकतच नाही पटपट, खूप वेळ लागतो, मला कंटाळा येतो याने. आता भाकरी करत करतच मी जेवायला वाढणार आहे. पटकन मस्त एकदम गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर डाळीची आमटी आणि बाजूला कांदा, मस्त लागतं. तर मी पहिल्यांदा ताट करून देते, तोपर्यंत तव्यातली भाकरीसुद्धा भाजती आहे.
तर झाला आहे आपला स्वयंपाक. अगदी कमी वेळात पटकन होणारा हा स्वयंपाक आहे. म्हणजे डाळीच्या आमटी, भाकरी, भात पटकन होतो. तर उरलेले भाकरीसुद्धा मी करून घेते. चला भेटूयात.